कोकणातील सर्वात सुंदर 10 तालुके। मित्रांनो, कोकण विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे एकूण 50 तालुके आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, कोकणातले काही तालुके इतके सुंदर आहेत की तिथे गेल्यावर वेळ कसा जातो ते कळतच नाही। अशातच आज आपण कोकणातील सर्वात सुंदर 10 तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, लांजा। लांजा तालुका हा समुद्रकिनारा नसतानाही समुद्रप्रेमींच्या पसंतीस उतरतो। हा तालुका मुख्यत्वे आपल्या घनदाट जंगलासाठी आणि वळणावळणाच्या रस्त्यासाठी ओळखला जातो। येथील माचाळ हे थंड हवेचे ठिकाण कोकणचे मिनी महाबळेश्वर मानले जाते। पावसाळ्यात येथील डोंगर रांगावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि सतत असणारे धुके पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात। तसेच याकूब बाबा दर्गा टेकडीवरून संपूर्ण परिसराचा विहंगम नजारा दिसतो। जर तुम्हाला शांतता आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवायला आवडत असेल तर लांजा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल। नंबर 9, श्रीवर्धन। श्रीवर्धन हा तालुका ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे एक उत्तम उदाहरण आहे। पेशव्यांचे जन्मस्थान म्हणून या तालुक्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। येथील समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित मानला जातो। किनाऱ्यावर असलेल्या नारळ आणि सुपारीच्या बागा, ज्यांना कोकणात वाडी म्हणतात, ही झाडे पर्यटकांना सावली आणि गारवा देतात। याच तालुक्यात हरिहरेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जिथे डोंगर आणि समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो। येथील प्रदक्षिणा मार्ग जो थेट समुद्राच्या खडकामधून जातो, तो अनुभव अंगावर काटा आणणारा आहे। नंबर 8, चिपळूण। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला चिपळूण तालुका अतिशय सुंदर आणि आकर्षक असा आहे, ज्याला परशुराम भूमी म्हणून ओळखले जाते। चिपळूणच्या आजूबाजूला सह्याद्रीची उंच कडे आहेत। पावसाळ्यात येथील सवतसडा धबधबा त्याचे रौद्र रूप धारण करतो, ज्याला पाहण्यासाठी पर्यटक लांबून येतात। इथल्या वशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्र आणि त्यामध्ये असलेले छोटे छोटे बेट पर्यटकांना आकर्षित करतात। तसेच ऐतिहासिक लोटे परशुराम मंदिर आणि गोळकोट किल्ला, जिथून संपूर्ण चिपळूण शहराचा आणि नदीचा अप्रतिम नजारा दिसतो, ते अगदी पाहण्यासारखे आहे। नंबर 7, मुरुड। मुरुड तालुका हा केवळ पर्यटनासाठी नाही तर इतिहासासाठीही जगप्रसिद्ध आहे, जो कोकणच्या रायगड जिल्ह्यात येतो। अरबी समुद्रात एका खडकावर उभा असलेला मुरुड जंजिरा हा अजिंक्य किल्ला याच तालुक्यात आहे। या किल्ल्याचे बांधकाम आणि त्याचे आजही टिकून असलेले अस्तित्व पाहून मानवी कौशल्याचे आश्चर्य वाटते। तसेच मुरुडचा समुद्र किनारा अर्धवर्तुळाकार असून तिथे असलेला नवाब पॅलेस पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो। जवळच असलेला काशीद बीच त्याच्या पांढऱ्या वाळूसाठी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। नंबर 6, गुहागर। जर तुम्हाला कोकणी संस्कृती, तिथली साधी राहणी आणि शांत समुद्र अनुभवायचा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याला भेट द्या। मित्रांनो, गुहागर म्हणजे घरांचे घर। येथे आजही पारंपरिक कोकणी पद्धतीची घरे पाहायला मिळतात। व्याडेश्वर हे शिव मंदिर या तालुक्याचे श्रद्धास्थान आहे। तसेच येथील समुद्र किनारा अतिशय विस्तीर्ण आणि प्रदूषण मुक्त आहे। सूर्यास्ताच्या वेळी येथील आकाशात दिसणारे रंग, समुद्रांच्या लाटांचा आवाज अगदी मन शांत करतात। येथे मिळणारे कोकण मेवे आणि अस्सल कोकणी जेवण हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे। नंबर 5, सावंतवाडी। सावंतवाडी म्हणजे कला आणि निसर्गाचा संगम। हे शहर आणि तालुका तलावांनी आणि जंगलांनी नटलेला आहे। शहराच्या मध्यभागी असलेला मोती तलाव आणि त्यासमोर असलेला ऐतिहासिक सावंतवाडी राजवाडा हे दृश्य अतिशय देखणे असते। सावंतवाडीची लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत। याच तालुक्यात असलेला आंबोली घाट म्हणजे पावसाळ्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण, जिथले धबधबे आणि सतत पडणारा पाऊस तुम्हाला एक वेगळ्या दुनियेत घेऊन जातो। निसर्ग फोटोग्राफीसाठी हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते। नंबर 4, अलिबाग। रायगड जिल्ह्यातील अलिबाग हा तालुका मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्याने वीकेंड डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते, ज्याचे सौंदर्य आजही टिकून आहे। अलिबागमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक सुंदर किनारे आहेत, जसे नागाव, रेवदंडा, आक्षी आणि किहीम यासारख्या किनाऱ्यावर असलेल्या सुरूंच्या बागा पर्यटकांना मोहात पाडतात। भरती आहुतीच्या खेळानुसार चालणारा कुलाबा किल्ला अलिबागच्या किनाऱ्यावरून स्पष्ट दिसतो। येथील समुद्री खाद्य आणि येथील रिसॉर्टमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळालेली आहे। नंबर 3, दापोली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला कोकणाचे महाबळेश्वर म्हणतात, कारण येथील हवामान वर्षभर आल्हाददायक असते। दापोलीमध्ये तुम्हाला एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर पाहायला मिळतात। लाडगर आणि कर्दे येथील तांबडी वाळू हे निसर्गाचे एक मोठे आश्चर्य आहे। तसेच कोकण कृषी विद्यापीठामुळे येथे विविध प्रकारच्या झाडांची आणि फळांची लागवड पाहायला मिळते। हर्णे बंदर, जिथे समुद्रात माशांचा लिलाव भरतो, जो अनुभव पर्यटकांसाठी अत्यंत वेगळा असतो। कासव संवर्धन आणि डॉल्फिन सफारीसाठी दापोली अतिशय प्रसिद्ध आहे।
नंबर 2 वेंगुर्ला. वेंगुर्ला म्हणजे कोकणातील एक छुपे रत्न. गोव्याला लागून असूनही येथील निसर्ग आजही मूळ रूपात टिकून आहे. येथील वायंगणी, माचेमाड आणि नवती किनारे इतके स्वच्छ आणि निळ्या पाण्याचे आहेत की ते गोव्यापेक्षाही सुंदर वाटतात. वेंगुर्ल्याचा लाईट हाऊस एका उंच टेकडीवर असून तिथून अथांग समुद्राचे दर्शन होते. येथील बंदराचा परिसर आणि तिथली डोंगर रांग एखाद्या युरोपियन शहरासारखी भासते. काजू आणि फणसाच्या बागांसाठी हा तालुका ओळखला जातो. नंबर 1 मालवण. आणि नंबर 1 वर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांचा आवडता मालवण तालुका, जे कोकणातील पर्यटनाचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते. इथला छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहून प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान जागृत होतो. तारकर्लीचे पारदर्शक पाणी आणि देवबागचा संगम, जिथे कर्ली नदी समुद्राला मिळते, हे ठिकाण जगातील सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक आहे. मालवण हे भारतातील स्क्युबा डायव्हिंगचे मुख्य केंद्र मानले जाते. समुद्राच्या तळाशी असलेले जीवसृष्टीचे दर्शन आणि मालवणी जेवणाची चव यामुळे मालवण जगात प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, हे होते कोकणातील सर्वात सुंदर 10 तालुके. यातील प्रत्येक तालुक्याची स्वतःची अशी एक वेगळी मजा आहे. तुम्हाला या 10 पैकी कोणता तालुका सर्वात जास्त आवडतो, किंवा तुमच्या मते या यादीत आणखी कोणता तालुका असायला हवा होता, ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या टॉप 10 मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.